नमस्कार, आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 14 जुलैच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,41,900, 22 कॅरेट दर आहे 1,30,550, तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,21,000। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा, जसा हवा तसा चहा। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात ताम्रपर्णी नदीवरील हल्लारवाडी बंधाऱ्याचा पिलर ढासळल्यानं वाहतुकीला तातडीनं बंदी। हल्लारवाडी, सदावरवाडी, करंजगावसह परिसरातील गावांचा संपर्क विस्कळीत। पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळेच ही वेळ आल्याचा ग्रामस्थांचा आरोप। शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी स्वयंनिर्मित सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याची गरज, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुराडे यांचं प्रतिपादन। ब्रह्मपुरी इथं भारतातील गुलामगिरी, काल, आज आणि उद्या या ग्रंथाचं प्रकाशन। ऊर्जा सुरक्षेसाठी भारतानं स्वावलंबी धोरण स्वीकारण्याची गरज, माजी परराष्ट्र सचिव तथा भारताचे माजी राजदूत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचं प्रतिपादन। रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीतर्फे आंतरराष्ट्रीय घडामोडींवर व्याख्यान। शिक्षक हा समाज परिवर्तनाचा शिल्पकार असल्याचं प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव होडगे यांचं प्रतिपादन। प्राध्यापक प्रकाश इंगळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गौरव समारंभ उत्साहात। 32 वर्षांच्या समर्पित शैक्षणिक सेवेबद्दल विविध मान्यवरांकडून गौरव। परिश्रम विद्यालयाच्या प्राजक्ता पाटीलचा MBBS उत्तीर्ण झाल्याबद्दल गौरव। MBBS पदवी प्राप्त करणारी शाळेची पहिली विद्यार्थिनी ठरली। विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून चिकाटीनं प्रयत्न करावेत, मान्यवरांचं आवाहन। चंगळ इथं बहुजन क्रांती सामाजिक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न। सामाजिक एकजूट आणि परिवर्तनासाठी संघटितपणे कार्य करण्याचं प्राध्यापक डॉक्टर गुंडूराव कांबळे यांचं आवाहन। जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या झांबरे गावचे सरपंच विष्णू गावडे यांचा संघटनेतर्फे गौरव। माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमाला सोहाळे इथं उत्स्फूर्त प्रतिसाद। शेतात उतरून मान्यवर अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी केली भात रोप लावणी। सोहाळेवाडीत हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत 1,500 रोपांचं वृक्षारोपण। MR युनायटेड ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत गडिंग्लजच्या साधना हायस्कूलचं विजेतेपद। चिकालगुडच्या शंकरलिंग स्कूलला केलं 2-0 पराभूत। छत्रपती शिवाजी विद्यालय तृतीय, साधनाच्या आरुष दावणेला स्पर्धावीराचा बहुमान। पेरणोली इथं एक दिवस बळीराजासाठी उपक्रम उत्साहात संपन्न। बळीराजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर। भात रोप लावणी, शेती पाहणी आणि बियाणं वाटपातून शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।